नमस्कार. तर आज आपण बघूया पांढरट पडलेला किचन ओटा आणि ओट्याच्या वरती ज्या टाईल्स असतात त्या कशा चकचकीत चमकवायच्या. व्हिडिओमध्ये मी 2 लिक्विड बनवून दाखवणार आहे. घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हे लिक्विड बनवणार आहे. एका लिक्विडने ओट्यावरचे सगळे डाग, किचन टाईल्सवरचे जे डाग आहेत ते निघणार आहेत आणि एका लिक्विडने आपला ओटा अगदी चकचकीत, काळा, गुळगुळीत होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही जर महिन्यातून एकदा किचन ओटा साफ केलात तर अजिबात पांढरट पडणार नाही. नेहमी ओटा स्वच्छ आणि चमकदार राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर ओटा पूर्ण रिकामा करून घेतला. ओट्यावरचं सामान जागच्या जागी ठेवून दिलं आणि गॅस शेगडीचे जे स्टँड आहेत ते धुवायला टाकले. आता एक नॅपकिन घेतलं, त्याने ओटा आणि गॅस शेगडी पुसून घ्यायची. स्वयंपाक करतेवेळी जे पीठ किंवा साखर, मीठ वगैरे सांडतं तर ते स्वच्छ नॅपकिनने पुसून घ्यायचं आहे. आता साफ करून झाल्यानंतर एका बाउलमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलंय. त्याच्यामध्ये 1 चमचा विम लिक्विड टाकायचं आणि 1 चमचा बेकिंग सोडा टाकायचा, म्हणजेच खाण्याचा सोडा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं. तुमचा ओटा किती मोठा आहे त्याच्यानुसार हे प्रमाण घ्या तुम्ही. आता हे मिक्स करून झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही डायरेक्ट ओट्यावर, गॅस शेगडीवर आणि टाईल्सवर स्प्रे करू शकता. पण सगळ्यांकडेच स्प्रे बॉटल असते असं नाही. त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे एखादा छोटा कापड घेऊन त्याने हे लिक्विड सगळीकडे लावून घेऊ शकता. पूर्ण गॅस ओट्याला लावून घ्यायचं. नंतर गॅस शेगडीला सुद्धा सगळ्या साईडने लावून घ्यायचं. या लिक्विडने जे डाग आहेत तेलाचे, चिकट, तेलकट डाग ते निघणार आहेत. त्याच्यामुळं व्यवस्थित सगळीकडे हे लावून घ्यायचं आहे. जास्त पांढरट भाग जिथे असतो ते म्हणजे आपलं भांडे धुतो तिथं, सिंक, तर त्याच्याजवळ सुद्धा व्यवस्थित हे लिक्विड लावून घ्यायचं. आणि नंतर ज्या टाईल्स आहेत ओट्याच्या वरती त्याला सुद्धा लावून घेतलं. आता हे 10 मिनिटं असंच ठेवायचं. तोपर्यंत गॅस शेगडीचे स्टँड वगैरे धुवून घेणार आहे. आणि आता 10 मिनिट झालेली आहेत. उन्हाळा असल्यामुळं जे लावलेलं लिक्विड होतं ते सुकलं आहे. तर जे लिक्विड बाकी राहिलं होतं थोडंसं, त्यात एक भांडी धुवायचा स्क्रबर असतो तो बुडवायचा आणि अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने घासायचा आहे. खूप जास्त जोर लावला तर स्क्रॅच येतात शेगडीवरती, त्याच्यामुळं हलक्या हाताने घासा. आणि जे लिक्विड वापरले त्याच्यामुळं सगळे डाग निघणार आहेत सहज पद्धतीने, त्यामुळे जास्त प्रेशरने घासायची गरज नाही. आता गॅस शेगडी घासून झाल्यानंतर ओटासुद्धा अशाच प्रकारे घासायचा. बेसिनसुद्धा खूप चकचकीत, चमकदार होतं. या लिक्विडने जे डाग आहेत तेलकट वगैरे ते सगळे निघून जातात. त्यामुळं बेसिनसुद्धा अशा प्रकारे घासून घ्यायचं. आणि ओट्याच्या वरती ज्या टाईल्स असतात त्या टाईल्ससुद्धा घासायच्या आहेत. इथे फोडणीचे वगैरे खूप तेलकट डाग पडतात तर अगदी सहज या लिक्विडने निघणार आहेत. आता हे घासून झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही पाणी टाकून डायरेक्ट धुवून घेऊ शकता किंवा मग बकेटमध्ये पाणी घेऊन त्यात कपडा ओला करून पुसून सुद्धा घेऊ शकता. तर आता टाईल्स धुवून झाल्यानंतर गॅस शेगडीचे बर्नर काढून घेतले, त्याच्यामध्ये पाणी जातं म्हणून, आणि त्याच्यावरती अशा प्रकारे वाट्या झाकून घेतल्या. आणि आता ही गॅस शेगडी धुवायची. रोज गॅस शेगडी धुवत नाही मी, आठवड्यातून फक्त एकदा धुवते आणि रोज ओल्या कपड्यांनी पुसून घेते. गॅस शेगडी धुवून झाल्यानंतर ओट्यावरती सुद्धा पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे. आणि आता ओटा धुवून झालेला आहे. एका पातेल्यात पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये एक कापड टाकला आणि आता जे पाणी आहे गॅस शेगडीवर, ओट्यावर वगैरे ते सगळं पुसून स्वच्छ करायचं आहे. कारण ओटा चमकदार होण्यासाठी जे लिक्विड लावणार आहोत त्याच्यासाठी ओटा अगदी स्वच्छ आणि कोरडा पाहिजे. म्हणून कापडाने तुम्ही पाणी कोरडं करून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे जर वायपर असेल तर त्याने सुद्धा पाणी काढून घेऊ शकता ओट्यावरचं. तर आता ओट्यावरचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि थोडंफार पाणी राहिलं असेल तर एका कोरड्या नॅपकिनने ते पुसून घ्यायचं आणि ओटा एकदम कोरडा करायचा आहे. भांडी धुतो तिथला सुद्धा
भाग एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे, कोरडा करायचा। आणि आता बघू शकता हा ओटा पांढरट दिसतोय, तर हा ओटा एकदम काळा चमकदार होण्यासाठी एक लिक्विड बनवूया। माझ्या ओट्यावरच्या कडाप्पामध्ये अशा प्रकारे डिझाईन आहे ते त्याच्यामध्येच, त्याच्यामुळे असं वाटतं की त्याच्यावरती पांढरे काहीतरी डाग आहेत, पण ते कडाप्पामध्येच आहेत। तर आता एका वाटीमध्ये 1 चमचा खोबरेल तेल घेतले, त्याच्यात 1 चमचा व्हिनेगर आणि 1 चमचा पाणी घातलेला आहे। एक कापड घ्यायचा आणि या लिक्विडमध्ये कापड बुडवून हे सगळीकडे ओट्याला लावून घ्यायचं आहे। गॅस शेगडीला लावायचं नाही, आपण फक्त ओटा चमकदार बनवणार आहोत। तर हे लिक्विड ओट्याला पूर्ण लावून घ्यायचं। आपण खोबऱ्याचं तेल वापरले त्याच्यामुळे अजिबात चिकट होणार नाही किंवा तेलकट होणार नाहीये ओटा। हे लिक्विड लावून झाल्यानंतर 5-1 मिनिटं तसंच राहू द्यायचं आणि 5 मिनिटांनी एका स्वच्छ कोरड्या नॅपकिनने हे पुसून घ्यायचं आहे। व्हिनेगर वापरल्यामुळे जे मच्छर, माशा किंवा छोटी छोटी चिलटे येतात ते सुद्धा येणार नाहीत। आणि पूर्ण ओटा कोरड्या नॅपकिनने पुसून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आधी पांढरट पडलेला ओटा अगदी काळा गुळगुळीत चमकदार झालेला आहे। रोज तर आपण गॅस शेगडी ओटा क्लीन करतोच, पण हे लिक्विड वापरून महिन्यातून एकदा जर डीप क्लीन केलं तर ओटा नेहमी चमकदार राहील, स्वच्छ राहील, पांढरट पडणार नाही। आणि गॅस शेगडी, ओटा, टाईल्स वगैरे स्वच्छ असेल किचनमध्ये तर स्वयंपाक करायला सुद्धा छान वाटतं। आणि तुमचा सुद्धा किचन ओटा जर पांढरट झालेला असेल किंवा टाईल्सला खूप डाग पडलेले असतील तेलकट, तर अशा प्रकारे महिन्यातून एकदा क्लीनिंग करा। नेहमी ओटा चमकदार आणि टाईल्स सुद्धा स्वच्छ राहतील। ज्या साहित्यामध्ये लिक्विड बनवले ते सुद्धा अगदी घरीच उपलब्ध असणार आहे, त्याच्यामुळे खूप जास्त मेहनतीचं सुद्धा काम नाहीये। चला तर मग अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा महिन्यातून एकदा क्लीनिंग करत जा किचन ओट्याची आणि गॅस शेगडीची। रोज तर आपण करतोच, पण डीप क्लीनिंग अशा प्रकारे केली तर खूप छान चमकदार ओटा होतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।